नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, मी मयूर भोईर. आज आपण आलो आहेत खवली येथील पाली क्षेत्रातली. तर आज आपण एक बोरवेलचं इन्स्पेक्शन केलं आहे. त्या पूर्ण झाल्यानंतर आज जे आपले शेतकरी जे आहेत त्यांना विचारूया की त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊया की त्यांचा अनुभव काय होता. नमस्कार दादा, तुमचं नाव आणि सांगा तुमची डिटेल. संदीप चौगले, खवली, तालुका सुधागड, जिल्हा रायगड. इथे माझी बोर 15 दिवसापासून बंद होती. तर आमचे सहकारी मतिक फाटे की बोर आम्ही काढून घेतल्यानंतर समजलं की बाबा पंपमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग एवढं काढल्यावर मग आम्ही मयूर भोईर यांच्याकडून कॅमेरा इन्स्पेक्शनने ती रेकॉर्डिंग करून घेतली. त्याच्यामुळे आपल्याला बरंच माहिती पडलं त्यामध्ये की कायमध्ये किती कचरा आहे किंवा काय काय झाडाच्या मुळ्या वगैरे आहेत. त्याच्यानुसार आपल्याला पुढचं नियोजन करण्यासाठी ते उत्तम आहे. म्हणजे ते तंत्रज्ञान एकदम चांगलं आहे. ते एकदम ते बरं वाटलं. ते आपल्याला आता एक तुम्हाला विचारायचं की आमच्या कामाबद्दल तुम्ही समाधानी आहात का? नाही ना, आहे. मेन म्हणजे कसं, आता ही टेक्नॉलॉजी आहे ती प्रत्येकाने बघायला पाहिजे. तसं पहिलं आपल्याला काय आतमध्ये एवढं, आता माझी बोर जवळजवळ 750 फूट आहे. तर काय त्यात आपल्याला काय समजणार काय झालंय. आता जे रेकॉर्ड सगळं बघितलं, कॅमेराने रेकॉर्डिंग केली, पुढचं आता आपल्याला काय प्लॅनिंग करता येईल ते त्याच्यानुसार आपल्याला समजलं. आणि इतर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगा याबद्दल? तर तुम्ही जर एखाद्या समजा कुठे बोर मारली, काय कुठे पाणी नसेल लागलं ना, तर माझं म्हणणं आहे की तुम्ही यांचा संपर्क साधून ते त्याच्यामध्ये, आणि एकदम अल्प दरात आहे, एवढे काय पैसे नाही आहेत, तुम्ही ते चेक करून ते घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला समजेल काय आमच्या बोरिंगमध्ये प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तर त्यांनी विचार करावा. तर मित्रांनो, तुमच्या पण बोरवेलमध्ये काही समस्या असतील तर आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता. तर नंबर जो आहे तो खाली दिलेला आहे. धन्यवाद.